नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथे यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय असोसिएशनच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा। सोलापूर येथे दिनांक 26 जुलै 2026 रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसेच शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार्क चौक येथील 4 हुतात्मा पुतळा येथे कारगिल शहीदांना तिरंगा फडकावून राष्ट्रगानसह सलामी मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर अध्यक्ष कॅप्टन कमलाकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक आगवणे, सामाजिक कार्यकर्ते टिप्पण्णा लोहार, अंकुश बनसोडे, प्राध्यापक सिद्धार्थ जाधव, श्रीशैल शिवशरण, बौद्धाचार्य अशोक वाघमारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला तिरंगा फडकावून राष्ट्रध्वजास राष्ट्रगान सह सलामी मानवंदना देण्यात आली। यानंतर 4 हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास वीरपत्नी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र वाहून बिगुलसह मानवंदना सलामी देऊन महारगानसह कार्यक्रमाची सांगता झाली। परेडचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष माजी सैनिक शिवपुत्र खटकांबळे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक जयानंद कांबळे, भाऊसाहेब वंजारे, विष्णू वाघमारे, सूर्यकांत गजघाटे आदींसह इतर माजी सैनिकांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाक्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर अध्यक्ष डॉक्टर अंगद मुके यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष सुभेदार जयानंद कांबळे यांनी केले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।